एवं आपल्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी किंवा अपंग थोड्या एक अशी योजना आलेली आहे ज्याद्वारे त्यांना महिन्याला 1,000 रुपये किंवा 3,000 रुपये जास्तीत जास्त मिळू शकतात. 1,000 रुपये किंवा 3,000 रुपये. आता त्या योजनेची तुम्ही व्यवस्थित शांतपणाने ऐका. BMC बृहन्मुंबई महानगरपालिका, BMC आपल्याला माहिती शॉर्ट फॉर्म. तर त्यांनी ही योजना आणलेली आहे. त्या योजनेद्वारे दिव्यांगांना दर महिन्याला मदत दिली जाणार आहे. आता काय अटी आहेत ते पहिले जाणून घ्या. 18 वर्षाच्या वर वय असावं. 18 वर्षाच्या वर त्यांचे वय असावं. त्यांच्याजवळ दिव्यांगांना देण्यात येणारं पिवळं किंवा निळं कार्ड असतं ते असावं. पिवळं किंवा निळं कार्ड तो ते एरियामधलं असावं. BMCचे जे एरिया आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, दुसऱ्यांना नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जे लोक आहेत दिव्यांग आपले बंधू भगिनी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्या योजनेला सुद्धा त्यांनी नाव समर्पक असं योग्य नाव दिलं आहे. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना हे त्या योजनेचे नाव आहे. त्या योजनेनुसार 2 कॅटेगरी केलेल्या आहेत. 40% दिव्यांगता आली असेल तर त्या व्यक्तींना 1,000 रुपये प्रतिमाह देण्यात येणार आहेत. एक साथ 5-6 महिन्यांच्या त्यांच्या खात्यात डिपॉझिट ती रक्कम जमा करून देणार आहे. 40% अपंग असतील तर त्यांना 1,000 महिना. 80%पेक्षा जास्त असेल दिव्यांग किंवा अपंगपणा तर त्यांना 3,000 रुपये प्रति महिना त्यांना मिळणार आहे. 3,000 रुपये प्रति महिना. आणि ही फक्त 5 वर्षांसाठी योजना आहे. 1-2 वर्षांसाठी आणि 5 वर्षांसाठी योजना आहे. डायरेक्ट 5 वर्ष दिव्यांग बंधू भगिनींना ह्या योजनेचेही पैसे मिळणार आहेत 5 वर्षापर्यंत. म्हणजे आता 2000 तुमचे 24-25 आहे तर करून घ्या 28-29 पर्यंत 5 वर्ष दर महिन्याला 1,000 किंवा 3,000 त्या पर्सेंटप्रमाणे मिळणार आहेत. तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या बंधू भगिनींना दिव्यांग बंधू भगिनींना या योजनेचे लाभ घेऊ द्या. अप्लाय करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकतात. portal.mcgm.gov.in portal.mcgm.gov.in इथं ज्या ऑनलाईन सर्व अजून अप्लाय करा तुम्ही ऑनलाईन. तुम्हाला याठी सांगितलेलं आहे 18 वर्षाच्या वर वय असावं. बृहन्मुंबई महानगरपालिका BMCच्या हद्दीतील तो माणूस असावा आणि 40% किंवा 80%पेक्षा जास्त दिव्यांगपणा किंवा अपंगपणा त्याला आलेला असावा. मग ती व्यक्ती अर्ज करू शकते आणि 5 वर्षापर्यंत त्यांना या योजनेचा फायदा किंवा या योजनेचे पैसे मिळत राहतील. शेअर करा जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना लाभ होण्यासाठी शेअर करा. आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पण शेअर अवश्य करा. कोणालाही माहिती उपयोगात येऊ शकते आणि कोणाचेही जीवन या रकमेमुळे दर महिन्याला रक्कम मिळेल सुधरू शकतं, फरक पडू शकतो. शेअर करा. धन्यवाद.